पन्हाळा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघासाठी एकूण 83 उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत येवलूज जिल्हा परिषद मतदारसंघातून मनीषा शरद मिसाळ, प्रियंका पृथ्वीराज पाटील, सातवे जिल्हा परिषद मतदारसंघातून विनिता जयंत पाटील, कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघातून वनिता प्रकाश पाटील या 4 इच्छुकांनी माघार घेतली आहे. पंचायत समितीसाठी कोडोली पश्चिम या मतदारसंघातून महेश बजरंग महापुरे, वाडी रत्नागिरीमधून अमृता विक्रमसिंह पाटील, कोतोलीमधून दगडू मारुती पाटील, राजाराम बाबूराव पाटील, कळ्यातून भीमसेन कुंडलिक कुंभार, सातवेमधून अनिकेत माणिक पाटील, युवराज प्रभाकर चव्हाण, येवलूजमधून सिमरन शब्बीर मुलानी, बाजारभोगावमधून दामोदर आनंदराव गुरव या 9 इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. 27 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.